सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विक्रांत मुंडे आपल्या सर्वांना आज घेऊन आलो आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदिशक्ती आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये आपण आज दर्शन घेणार आहोत आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील विविध ठिकाणांचा व त्याची माहिती घेणार आहोत। हा बघा सुंदर असा आई तुळजाभवानीच्या मंदिराचा हा रस्ता। आज भरपूर अशी गर्दी या ठिकाणी आहे, सुट्टीचा दिवस आहे। आज 17 जून 2024 या दिवशी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हे आई तुळजाभवानीचं मुख्य प्रवेशद्वार राजे शहाजी महाद्वार हे आहे कल्लोळ तीर्थ। दर्शनाला जाण्यापूर्वी कल्लोळ तीर्थामध्ये स्नान करून जाण्याची एक पद्धत आहे, परंतु आज कल्लोळ तीर्थ बंद असल्यामुळे गोमुख तीर्थामध्ये स्वच्छ आणि पवित्र होऊन आपण आईच्या दर्शनासाठी जाणार आहोत। हे आहे आईचं मुख्य प्रवेशद्वार, हे आहे गोमुख तीर्थ। या ठिकाणी आपण जी बाहेरील जी अस्वच्छता आहे किंवा अपवित्रता आहे तिथं आपण एक स्वच्छ होऊन आईच्या मंदिरामध्ये जाण्याची एक पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे। बघा हे पायापर्यंत पाणी आहे आणि ह्या गोमुखातून या गोमुखामधून जे जल येत आहे याने स्वच्छ होत भाविक पुढील दर्शनासाठी जात असतात। धाराशिवाचं दर्शन करून आलो आहोत आपण तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रांगणामध्ये। आज आपण करणार आहोत धर्मदर्शन। हे बघा भरपूर अशी गर्दी, जवळपास हा 3रा मजला आहे। अगदी किल्ला शोभावा असं हे आई तुळजाभवानीचं असं मंदिर आहे। जय आई राधा उदय उदय। आईला दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहोत। बघा बाहेर आलो तर जिकडे तिकडे पाऊस, जणू का आईनं आशीर्वाद दिलाय। पावसाळ्याचे सुरुवातीचे हे दिवस आहेत आणि असा जोरदार असा पाऊस झालाय। आपलं दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर येऊन पाहिलं तर जिकडे तिकडे पाऊसच पाऊस आहे आणि जिकडे तिकडे सगळे लोकही प्रफुल्लित आणि आनंदित झाले, जणू काय आईचा आशीर्वादच या सर्वांना लाभला आहे। बाहेर विजांचाही कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू आहे, जणू काय आई आपलं अस्तित्व साऱ्या जगाला दाखवून देत आहे। अशा प्रकारचं सारं वातावरण झाले आहे। सुंदर असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण असल्याचा एक वेगळाच आनंद आहे। एरवी तुळजापूरला येणं आणि तुळजापूरला आल्यानंतर आईचं हे मंदिर पावसामध्ये पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे। जिकडे ते बघा, जिथे जिथे जागा असेल तिथं भाविक भक्त बसले आहेत, कुणी उभे आहेत आडोशाला। हे आहे डाव्या बाजूचा तुळजाभवानी मंदिराचा परिसर। हे आहे शिखर। शिखर ही पाण्याने उलचिंब होत आहे। छान असं सारं काही वातावरण आहे, मनाला प्रसन्नता देणारं हे सारं वातावरण। हे आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर। मागे काही मंदिर आहेत, तुळजाभवानी मंदिराच्या मागे ही मंदिर आहेत आणि मुख्य मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर भाविक भक्त इथे पाठीमागच्या साईडला येऊन दर्शन घेत असतात। हे बघा शिखर, दगडी बांधकाम आणि सारं काही दगडाचं जणू काय किल्ला शोभावा असं हे आईचं सारं मंदिर आहे। हे जेजुरीचे खंडोबा राया आणि ह्या चिंतामणी जो दगड आहे या दगडावर आपण हात ठेवून होकार किंवा नकार पाहण्याची भाविकांची पूर्वापार चाललेली एक पद्धत आहे। हे आहे शिवाजी दरवाजा। शिवाजी महाराज याच मार्गे आई तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी येत असत, अशा प्रकारची एक आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। सुंदर असं डोंगरावरती असणारं आईचं हे मंदिर, पाऊस अजूनच सुरू आहे। हे बघा सारं काही दगडाचं बांधकाम आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे। आणि हे पाहत असताना मी सहज खाली पाहिलं
तर हा पूर्ण हॉल नारळांनी भरून आहे. म्हणजे आपण जे भाविक भक्तांनी आईला प्रसाद म्हणून जो नारळ वाहिले त्या नारळाचा अख्खा पूर्ण हॉल भरून आहे. हे आहे श्री दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आपण अजूनही आई तुळजाभवानीचा परिसर पाहणार आहोत. बघा सुंदर असं वातावरण आहे. तुळजापूरला आल्यानंतर खरेदी तर झालीच पाहिजे. इथं तुळजापूरहून जाताना इथलं कुंकू निश्चितच भाविक भक्त आपल्या घरी घेऊन जात असतात. तुळजापूरचं जे कुंकू आहे ते निश्चितच एक वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कलर वगैरे मिक्स ते शुद्ध हळदीच असणार हे जे आहे ते कुंकू आहे. हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग. बघा पावसाने जवळपास 2 ते 3 तास जोरदार पावसाने झोडपून काढलेला आहे. आणि बघा जिकडे तिकडे पाणी झाले, जिकडे तिकडे पाणी. व्यावसायिकांचे थोडेफार हाल होत असतील पण पाऊस हा तितकाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हे 2 द्वार आहेत. शहाजी राजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार असे 2 महाद्वार आपण चित्रफितीमध्ये पाहू शकतो. छान असं आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शनाच्या रांगेमध्ये जवळपास 3 ते 4 तास उभा राहावं लागलं, परंतु दर्शन झाल्यानंतर जी मनाला प्रसन्नता लाभते त्यानंतर थकवा काही जाणवत नाही. तर आपण निघणार आहोत आता परतीच्या प्रवासाला म्हणजे सोलापूरच्या. आणि या घाटातून आपण जात आहोत परत. आई तुळजाभवानी आपल्या सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी राहो अशी आई तुळजाभवानी चरणी निश्चितच मी आपल्यासाठी प्रार्थना केली आहे. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी नवीन ठिकाणाच्या प्रवासासाठी आपण निश्चितच PRM स्टुडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. चला तर मित्रांनो, धन्यवाद. आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो की व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण थांबलात. आई राधा उद उद. धन्यवाद.